आपण सध्या डहाणू स्टेशनला आहेत आणि ब्लॉगची स्टार्टिंग झालेलीच आहे आणि आपल्याला एक ॲक्टर भेटलेला आहे जो की आपली ॲक्टिंग करून दाखवतो. एखाद माझा डायलॉग बोल ना. हे देवा काय चुकले रे, कसं आयुष्य दिलं मला. नाही दिलं असतं ना तर बरं झालं असतं माहिती. क्रेझी क्रेझी भाई क्रेझी. मॅन. आणि आता सध्या आपण आलेले आहेत. ब्लॉगची सुरुवात होते एका प्रमोशन पासून. ते प्रमोशन फक्त इन्स्टापुरते आहे. सो आपण ते आता इकडे रिव्हील करणार मिळत नाही, ते डायरेक्ट इन्स्टावरती देणार आहे. जाके बोल सकते हो, इन लोग सबके बीच में इधर अंकल की लाइन में बोल सकते हो. काय म्हणतो? अरे सांगतोय एन्झायटी इकडे मी स्टेशनवर बोलू शकतो असं हातात मोबाईल. आता हा आपल्या अकाउंटवरचा चॅनलवरचा पहिला ब्लॉग आहे. आपण सध्या डहाणू स्टेशनला आहेत. म्हटलं चालू करू 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 भरपूर टाईम घालवला आणि फायनली आज ब्लॉगिंग चॅनल ओपन झालेलीच आहे. आणि फायनली आज ब्लॉगिंग चॅनल सुद्धा ओपन झालेले आहे आणि आपली ब्लॉगिंग सुद्धा चालू झालेली आहे. आणि आपली स्टार्टिंग पण कुठून होते? मोटिवेशन मधून. आता इथे बघा प्रमोशन पासून सिनेमॅटोग्राफर आहे आपला. घाबरला भाई, आपला हृदय काय बोलते मी पब्लिक मध्ये बोलणार भाई जा. स्टार्टिंगच इथून होते मोटिवेशन पासून. बघा आता बघत आणि सरळ पब्लिक. तर आम्ही आज आलेले आहे तिकडे डहाणू स्टेशनला ब्लॉग बनवायला. स्टेशनला आलो ट्रेन पण आली आणि मी चाललो पण परत. एन्झायटी झिरो. हे बघा तुम्हाला जर एन्झायटी फील होत असेल ना तर एक बेसिक तुम्हाला रूल सांगतो. दोघं जण निघा आणि काहीच वाटणार नाही. आता माझ्यामुळे याला काय वाटत नाही आणि ह्याच्यामुळे मला काय वाटत नाही. कोण काय बोलते आम्हाला काय फरकच नाही. पण हे लोक हसतायत पण आपल्याला काय आणि सर्व बघतील 2 मिनिटात बघून विसरून जातील. आपल्याला काय ते पण विसरणार, आपण पण विसरणार. म्हणून असं करायला लागतं. रितेश पाटील बघायचं का? रितेश पाटील का? काहीतरी मोटिवेशन द्या साहेब. गाईज काहीतरी मोटिवेशन द्या ना. हे बघा माझा सेम माझा डुप्लिकेट इकडे भेटलेला आहे आणि इकडे बॅक साईडला पब्लिकचं रिॲक्शन बघायला क्रेझी वाटते. आणि हा आपला डुप्लिकेट आहे. सेम बॅग ना. बॅगच माझी आहे भाई. टोपी घातले, चष्मा घातलाय आणि बॅग घातलाय आणि असा एक माझ्याकडे शर्ट सुद्धा आहे. बोल बरं काय त्याचा. हे देवा माझ्या काय चुकलं रे. पूर्ण ट्राय कर ना. माझी ऍक्टिंग करतो. हे देवा गेले ना तिकडे मोबाईल घेऊन आणि सर्व मलाच बघतात. मी पण त्यांना बघतो हसायला येतो. तू हिरो ना, तुला बघणारच ना सगळे. अरे चला आता फक्त आपल्याला इकडे पब्लिक येत आहे आणि इथून आपल्याला डहाणू स्टेशन हायलाइट करायचं आहे आणि इथून प्रमोशनची स्टार्टिंग इथून होणार आहे. मग नंतर मग बाकीचं सगळं व्हॉइस ओव्हर आपण करून टाकूच. आता भरपूर दिवस झाले म्हटलं चालू करू. फायनली आज ब्लॉगिंग चॅनल सुद्धा चालू झालेले आहे आणि लवकरच सगळ्यांना सबस्क्राईब करायला बोल. अभिनंदन. सबस्क्राईब करायला बोल. आपण कधीही लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला बोललेलं मिळत नाही फॉलो करायला बोलल्यात आणि आताही बोलणार नाही. आवडलं तर करा. आवडलं तुमची इच्छा. आपण कोणाला जबरदस्ती करणारी माणसं मिळत नाही. फक्त आपण आपल्या कष्टांवरती कायम राहतो. आपली मेहनत चालू ठेवायची, स्ट्रगल चालू ठेवायचा. आपल्याला फळ नक्कीच भेटेल. पहिल्या दिवशी दादा दिसले ना बस स्टॉप जवळ तर आम्ही एकदा भेटायला गेले. मॅनेजर जोरात बोल जरा. मी आणि जग्स दादाला भेटायला गेले. बस स्टॉप जवळ दादा आलेला पहिल्यांदा, तेव्हा मी आणि जग्स गेले भेटायला. थोड्या वेळानंतर परत भेटले. बीचवर भेटले वाटले ना. हा आपण बीचवर भेटले परत. तेव्हा भेटले दुसरींदा. तिसरींदा परत भेटले मध्ये गाडीवर चालवताना आणि चौथींदा त्या ब्रिजवर भेटले. म्हणजे आम्ही एका दिवसामध्ये 4दा भेटले. एवढ्या माझ्या फेऱ्यावरच्या डानवर पण कधीच भेटले नाही. आणि त्या दिवशी हा होता आणि जग्स होता. त्या दिवशी आम्ही 4दा भेटले आणि मग आमचा कॉन्टॅक्ट झाला आणि मग तेव्हापासून बघितलं. आपल्याला कशी सवय आहे ना, आपण कोणी भेटलं तरी पण आपण त्यांची प्रोफाईल चेक करत राहतो आणि काय बनवतो पोरगा काय ते चेक करत आणि बघत राहतो. ते आपल्याला एक छंदच आहे. त्यांची प्रोफाईल चेक केली म्हटलं ॲक्टिंग वगैरे जबरदस्त करतात. चला म्हटलं करूया सोबत. करतोय. काय तो व्ह्यू. गाईज आपलं फायनली रील शूट झालेलं आहे जे की आपल्या स्टेशनवरचं होतं आणि ॲक्च्युली ते प्रमोशनचा व्हिडिओ होता. ते झालेलं आहे आणि आता मी हे बघा मी सुद्धा अटकतोय. तुम्हाला वाटत असेल ना हा बोलतोय काही अटकत नसेल वगैरे. मी पण किती टेक्स घेऊन तेव्हा तो एक फायनल व्हिडिओ बनतोय. आणि आता डहाणू बीचवरती गर्दी किती आहे ते बघा. पहिला संडेचा आहे. एकच दिवस भेटतोय सगळ्यांना एन्जॉय करायला आणि थोडंसं
माइंड फ्रेश करण्यासाठी. तर पूर्ण पब्लिक इकडे येते डहाणूची तरी आणि पूर्ण इकडे येऊन एन्जॉय करते आणि माइंड फ्रेश करते. आम्ही पण जातो आता पुढे आणि पुढे आपल्याला जाऊन करायचं आहे रील शूट. अजून एक आपला रील शूट बाकी आहे. हो ना कभी तुम जुदा. ते आहे मुलांसाठी लहान लहान, त्याच्यामध्ये बाया बिया सगळ्या बसल्यात. मोठी लोक बी काय बसून चालल्यात. आहे छोट्या मुलांसाठी हा. सगळ्यांना फिरायला. हे अनलिगल आहे भाई, हे आपण को पसंत नाही आहे. हे रॉंग आहे ना. इलिगल इलिगल आहे. अरे ते बनवलंय लहान मुलांसाठी, मग लहान मुलांनी बसलं पाहिजे. मग ऍक्शन घ्यायची, परमिशन ऍक्शन येऊ दे, परत येऊ दे. थांब परत येऊ दे. मग होय, हे पण इलिगल आहे. काकांना एन्जॉय करून दे. काकांना काही डिस्टर्ब नाही करायचं. रस्ता दिलं तर बाईक इकडून का घेऊन जायचं? तेच ना, तेच सांगते. सॉरी काका, तुम्ही व्हिडिओ बघितला, तुमच्या घरातल्या कोणी माफ करा. ओ. ड्रायव्हर शिकत आहे, शिकत आहे, लर्निंग मध्ये आहे. तर थोडंसं अंतर ठेवूनच चालत जा. मी सायकल घेऊन गाइस. काका एन्जॉय लाईफ. एक नंबर काका एन्जॉय सायकल घेऊन भाई एन्जॉय. फुल एन्जॉय करा. ओ भाई. तुमच्या माइंडमध्ये विचार असतात, जे तुमचे स्क्रिप्ट वगैरे आहेत ना, त्या बहुतेकशा स्क्रिप्ट ज्या आहेत त्या आपल्याला इकडेच सुचतात. इकडे आम्ही बसतो साईडला आणि बसून विचार करतो. मग आपल्याला मध्ये काय स्क्रिप्ट घ्यायचे असतात, कोणत्या शूट करायचे असतात, त्या सुचतात त्या ह्या जागेवरती. कारण की इथे येऊन पूर्ण माइंड फ्रेश होतो आणि शांतपणा असतो, फुल शांतपणा. संध्याकाळी इकडे बसतो आम्ही पायऱ्यांवर, लाटांकडे बघतो आणि फुल विचार करतो भाई कोणती स्क्रिप्ट चांगली होईल, काय बोललं पाहिजे. कुठे बनवायला व्हिडिओ स्क्रिप्टेड नसतात, पण काही व्हिडिओ बनवावे लागतात जे की आपले स्टोरी टाईपचे असतात. पाटीला गाइस. पार 6 बजे के बाद दिखता नहीं है, तो इसलिए लाइट म्हणून आम्ही लाईट चालू केली. दिसतं भाई. बाय बाय. चल गेस, तू तो आ रहा है. आज किधर दिख नहीं रहा है, 6 बजे के बाद नहीं दिखता ना. चल झाला हे तो गोरा झाला, त्याला काय बोलू नको. आता झालंय आपला इकडून सगळं झालं, टाइमपास वगैरे झाला. अर्धा एक तास बसलो, आता निघतोय घरी जायला. आणि इथेच ब्लॉगचा एंड करायचा की अजून बाकी आहे ना. अजून बाकी आहे. ज्या शॉपचं आपण प्रमोशन करायला चालल्यात ना, तिथे जाऊन आपल्याला नाईटचा शूट घ्यायचा आहे. म्हणजे काही शॉट्स आहेत ना, ते नाईटचे घ्यायचे आहेत आणि ते त्यांचे काहीतरी फ्रूट्स वगैरे आहेत ना, ते सुद्धा आपल्याला दाखवायचे आहेत आणि त्याचा एक फीडबॅक द्यायचा आहे. तर आता जाऊ तिकडे, तिकडच्या काही ज्या क्लिप्स असतील त्या घेऊ आणि नंतर मग आपण जाऊ सरळ घरी. ये भाई डिस्प्ले जाएगा, इसके साथ करते था. चलो. फायनली सगळा शूट झालेला आहे. आता फक्त व्हिडिओ एडिटिंग बाकी आहे. म्हणजे जो प्रमोशनचा आपला व्हिडिओ मी बोललो होतो ना, त्याची फक्त आता व्हिडिओ एडिटिंग बाकी आहे. आणि लास्टच्या फक्त एका क्लिपसाठी आपल्याला नाईटसाठी थांबावं लागते, डेसाठी थांबावं लागते. फक्त एवढंच की क्लायंटला व्हिडिओ चांगला भेटला पाहिजे आणि क्लायंटसुद्धा खुश झाला पाहिजे आपल्यामुळे. ह्याच्यासाठी कौन है मोठी बब्बी. गाईज रात्रीचे आहेत ना, आता 11 वाजत आल्यात आणि मी ब्लॉगचा एंड करण्यासाठीच विसरून गेलो होतो आणि ब्लॉगचा एंडच झाला नव्हता. गाडी थांबवली रस्त्याच्या मध्ये आणि म्हटलं आधी टाटा बाय बाय करू, ब्लॉगचा एंड करू आणि नंतर म्हटलं परत कंटिन्यू करू. आपल्याला सवय आहेच इकडे तिकडे थांबायची. झाला सगळा शूट वगैरे, आता रिटर्न घरी चाललो आहे आणि ह्यासाठी थांबलो आहे की थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि बाय बाय.